आज हे 10 जिल्हे पाण्यात बुडणार. हवामान विभागाचा सगळ्यात धोकादायक इशारा. पुढील 24 तासांत या 10 जिल्ह्यांमध्ये जबरदस्त गारपिटीसह चक्रीवादळ घुसणार. हे 10 जिल्हे असे आहेत की ज्याच्यामध्ये 120 किलोमीटर प्रति तास या वेगाने वादळ घुसणार आहे. ही माहिती स्वतः हवामान विभागाने दिली आहे. 2-3 दिवसांपासून महाराष्ट्रात कुठे कुठे अवकाळी पाऊस सुरू आहे तर कुठे गारपीट आहे. पण आजचा दिवस अत्यंत भयानक आहे. पुढील 24 तास हे सगळ्यात भयानक असणार आहेत, कारण की 10 जिल्हे पुढील 24 तासांत उद्ध्वस्त होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचं वातावरण भयानक आज दुपारनंतर सुरू होण्याची पक्की खबर आलेली आहे. त्यामुळे सावध होऊन जा. 10 जे जिल्हे आहेत जे प्रचंड धोक्यात आहेत, कारण की इथे 120 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने भयानक चक्रीवादळ घुसणार असणार आहे. हे पहा, स्वतः हवामान विभागाने सॅटेलाईटद्वारे संपूर्ण महाराष्ट्राचा एक फोटो काढला आणि त्या फोटोमध्ये एक विचित्र हालचाल दिसली आहे. ती हालचाल आहे ढगांची आणि चक्रीवादळाची. महाराष्ट्राच्या मध्य भागामध्ये एक असे भयानक चक्रीवादळ उठले आहे जे कालपर्यंत नव्हते, पण आज सकाळपासून या चक्रीवादळाची स्थिती झाली आहे, ज्यामुळे या चक्रीवादळाचा तडाखा या 10 जिल्ह्यांना बसणार. या 10 जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर अचानक थोडासा पाऊस सुरू होणार आहे. त्या पावसाचं रूपांतर नंतर गारांच्या स्वरूपात होणार. तिथे इतक्या गारा पडतील की अक्षरशः घरांचे पत्रे सुद्धा राहणार नाहीत. आणि त्यानंतर त्याच्या मागोमाग येणार ते भयानक चक्रीवादळ, आणि यामुळे हे 10 जिल्हे उद्ध्वस्त होणार अशा प्रकारची सूचना देण्यात आली आहे. पहा, सध्या या 10 जिल्ह्यांमध्ये अत्यंत आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळेच स्वतः मुख्यमंत्र्यांनी या 10 जिल्ह्यांची यादी दिली आहे. हे 10 जिल्हे असे आहेत की ज्यामध्ये प्रत्येक महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे जिल्हे आहेत आणि ज्यामुळे महाराष्ट्रावर सगळ्यात मोठे संकट आता उभे राहत आहे. परिस्थिती हाताबाहेर जाणार आहे. सरकारने नागरिकांना घराबाहेर निघू नका असे स्पष्ट आदेश दिले आहेत. पहा, 2 ते 3 दिवसांपासून बऱ्याच ठिकाणी गारपिटी झाल्या आहेत, काही ठिकाणी पाऊस झालाय, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय, पण तरीही काही लोक भरोसा ठेवत नाहीत. लोक म्हणतात, आमच्याकडे तर ऊन पडले आहे, आमच्याकडे फार उष्णता वाढली आहे आणि कसं काय पाऊस येईल. आणि लक्षात घ्या, आजचे जिल्हे बदलले आहेत. काल जिथे पाऊस झाला होता, काल जिथे गारपीट झाली होती, तो विषय आता बदलला आहे. आता चक्रीवादळाचा विषय निर्माण झाला आहे. याच्यावर तुमचा भरोसा बसत नसेल तर स्वतः हवामान विभागाने सॅटेलाईटद्वारे एक महाराष्ट्राचा वरून फोटो काढला आहे आणि त्या फोटोमध्ये महाराष्ट्राच्या मध्य भागामध्ये भयानक चक्रीवादळ निर्माण झालेले दिसून आले आहे. या चक्रीवादळाची उंची भरपूर आहे. आता ते हळूहळू जमिनीच्या दिशेने सरकले आहे आणि ते सरकत असताना त्याच्याबरोबर इतके जड ढग ते खाली घेऊन येत आहे. हे ढग असे आहेत की हे ढग जर एकदा कोसळायला सुरुवात झाली तर एकतर ढगफुटी होईल, नाहीतर इतका भयानक गारांचा पाऊस होईल की त्या गारांनी अक्षरशः सिमेंट कॉन्क्रीटच्या स्लॅबला देखील धक्के बसू शकतात, अशी माहिती देण्यात आली. पहा, या बातमीला तुम्ही अजिबात हलक्यात घेऊ नका. जर तुम्ही ही बातमी व्यवस्थित पाहिली नाही आणि जर तुमचं नाव या 10 उद्ध्वस्त होणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत असेल तर तुमचं खूप अवघड होऊ शकतं. त्यामुळेच सगळी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी देखील अर्जंट सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. हवामान विभागाने तर संपूर्ण महाराष्ट्रभर एक प्रकारची आणीबाणीचा जो आहे तो गंभीर रेड अलर्ट दिलेला आहे. या ढगांचा विस्तार इतका अवाढव्य आहे, या ढगांचे वजन एवढे आहे की यातून जेव्हा पाऊस कोसळायला सुरुवात होईल तेव्हा पाण्याचे थेंब येणार नाहीत, तर गारांचे गोळे बरसणार आहेत. हे तुम्हाला कदाचित अफवा वाटेल, पण हवामान विभागाने सॅटेलाईटच्या सहाय्याने संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा जगासमोर आणलाय. काल रात्रीपासून टीव्हीवर बातम्यांचा धडाका सुरू आहे. काही भागात पाऊस कोसळतोय, तर काही ठिकाणी आता फोनवर सुद्धा मेसेज यायला सुरुवात झालेली आहे की तुमच्या परिसरात पाऊस येणार. ताशी 30 ते 40, 50, 100 किलोमीटर प्रति तासाने वारे वाहणार असे संदेश यायला सुरुवात झाली आहे. बघा, या बातमीला साधी समजू नका, कारण की जी सॅटेलाईट इमेज, जे चित्र आता महाराष्ट्राचं दिसतंय, जे वरून टिपलंय, ते लईच खतरनाक आहे. कारण की अशा अजब प्रकारचे ढग आता जमा झालेत. हे ढग जर फुटले तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हाहाकार उडून जाईल. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सर्व महाराष्ट्रामध्ये अवेळी पावसाचे सावट तयार झालंय. लातूरमध्ये गारपीट झाली, तर तिकडे नाशिकमध्ये, नागपूरमध्ये वेगवेगळ्या भागात गारा पडत आहेत. पण आता याच गारपिटीसोबत वादळाची नवीन आफत उभी राहिली
पाहिल्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भीतीचे वातावरण पसरलंय. जनता आता म्हणतीये की आमच्याकडे तर कडक ऊन आहे, आम्हाला कशाचीच धास्ती वाटत नाहीये, सगळीकडे लख्ख ऊनच आहे. पण पक्क लक्षात ठेवा, हे चित्र दुर्लक्ष करण्यासारखं मुळीच नाहीये. कारण की ज्या माणसांनी बातम्यांमधील माहितीकडे साफ दुर्लक्ष केलं तिथे तुफान पाऊस झालाय, अंगावर काटा आणणारी गारपीट झालीय आणि ज्याच्यामुळे घरांचे पत्रे उडालेत. तर काही भागात जनावरांचे नुकसान झाले, तर उभं शेतपीक जागच्या जागीच मातीमोल झालंय. अशा तऱ्हेची परिस्थिती सध्या निर्माण झालीय. गेल्या 2 दिवसात महाराष्ट्रातील 5 ते 6 जिल्ह्यात पावसाचा थरार बघायला मिळाला. पण आज या 15 जिल्ह्यांची वेळ आहे. या 15 जिल्ह्यात फक्त गारांचा वर्षाव नाही होणार, फक्त गारपीट नाही होणार, तर वादळ असं काही थैमान मांडणार की अक्षरशः तिथे काही शिल्लक उरणार नाही. अशा प्रकारचा एक गंभीर इशारा या ठिकाणी दिलाय. खूप लोकांनी यावर विश्वासच ठेवला नव्हता. मागच्या 2 दिवसांपूर्वी लोक लई गाफील राहिले होते. ते म्हणत होते कधी पाऊस येणं शक्य आहे मार्च महिन्यात. पण जेव्हा अचानक ढग फुटू लागले तेव्हा अक्षरशः जसं नभातून पाणी पडत होतं तसंच बळीराजाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं होतं. म्हणूनच खूप सावधगिरीचा इशारा म्हणून स्वतः मुख्यमंत्र्यांनी या 10 जिल्ह्यांची नावे जाहीर केली आहेत. 10 जिल्हे असे आहेत की जिथे गारपीट तर हमखास होणार आहे, पण त्यासोबत काळजाची धडधड वाढवणारं वादळ शिरणार असल्याची पक्की खात्री वर्तवली गेली आहे. कारण की जी सॅटेलाइट इमेज मिळाली आहे, जो मॅप महाराष्ट्राचा वरून पाहिलाय, तो नताशा खूपच हादरवून टाकणारा आहे. म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला ही तातडीची तंबी सरकारकडून देण्यात आली आहे. हां, या बातमीला चुकूनही हलक्यात घेऊ नका. ज्यांनी काल कानाडोळा केला त्यांच्या छतावर, शेतात आणि गावात प्रचंड अवकाळी आणि गारांचा तडाखा बसलाय. कित्येक शेतकऱ्यांचे रक्ताचं पाणी करून पिकवलेलं पीक राख झालंय. आता शहाणं होण्याची वेळ आलीय, कारण हा खेळ प्राणावर बेतू शकतो. मग कोणते आहेत ते 10 जिल्हे जिथे आज सर्वात जास्त भीती आहे? त्यांची नावं काय आहेत? ती सरकारी यादी मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तसेच या 15 जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त जे बाकीचे 21 जिल्हे उरलेत तिथे नेमकं काय वाढून ठेवलंय, त्या जिल्ह्यांसाठी काय इशारा दिलाय, याची पूर्ण माहिती तुम्हाला बारकाईने सांगणार आहे. पहा, ही गोष्ट तुम्ही आता अत्यंत गांभीर्याने ऐकली पाहिजे, कारण ही केवळ माहिती नाही तर तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. जर तुम्ही या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं आणि समजा तुमचा जिल्हा या यादीत असला, तर विचार करा, जेव्हा अख्खं गाव गाढ झोपेत असेल आणि अचानक निसर्गाचं हे अक्राळ विक्राळ रूप तुमच्या दाराशी येऊन उभं ठाकेल, तेव्हा केवळ माहिती नसल्यामुळे तुमचं होत्याचं नव्हतं होऊ शकतं. म्हणूनच आज आपण त्या 10 जिल्ह्यांची नावे आणि प्रशासनाने दिलेले लाईफ सेव्हिंग मंत्र पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 1 सेकंदही नजर इकडे तिकडे हटवू नका, कारण पुढचे 24 तास महाराष्ट्रातील या विशिष्ट 10 जिल्ह्यांवर निसर्गाचा कोप होणार असल्याची खळबळूनक अपडेट थेट हवामान खात्याकडून आली आहे. सध्या तुम्हाला हे सगळं थोतांड वाटेल, कारण बाहेर सूर्य आग ओकतोय आणि उन्हामुळे अंगाची लाही लाही होतीये. कुणी म्हणेल, अहो आम्हाला तर घामाच्या धारा सुटल्यात, कसला आलाय पाऊस? पण हुशार राहा, कारण सावधगिरीच तुमचा जीव वाचवेल. पाऊस पडेल असं कोणाला स्वप्नातही वाटत नसलं तरी अरबी समुद्राच्या मध्यभागी पाण्याचा रंग अचानक भयाण काळाशार झालाय. महाराष्ट्र हवामान विभागाच्या तज्ज्ञांच्या नजरेतून ही बाब सुटलेली नाही. तिथून जे बाष्पाचे अवाढ्य डोंगर नभात चढत आहेत त्यांना आता हिमालयाकडून येणारी अति थंड हवा धडकणार आहे. ही वैज्ञानिक धडक होताच त्या 10 जिल्ह्यांत जणू आभाळच फाटल्याचा भास होईल. एल निनोच्या प्रभावामुळे जमीन तापलेली असली तरी आता ला निना इतका आक्रमक झालाय की वाफेने गच्च भरलेले ढग जमिनीच्या दिशेने झेपावत आहेत. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर हवेचा दाब इतका कमी झालाय की तिथे एक मोठी पोकळी तयार झालीय आणि ही पोकळी जेव्हा फुटेल तेव्हा ढगफुटीपेक्षाही भीषण पाऊस कोसळायला लागेल. पाणी फक्त वाहणार नाही तर घरदारं उद्ध्वस्त करणारी मोठी गारपीट होईल. या 10 जिल्ह्यात हाहाकार माजणार आहे, जिथे घरांची छप्परं उडतील आणि रस्ते पावसाच्या लोंढ्यात वाहून निघतील. तुम्हाला आठवत असेल, 10 वर्षांपूर्वी विदर्भ मराठवाड्यात असंच काहीसं भयंकर घडलं होतं. रात्री 2ची वेळ होती, माणसं सुखात झोपली होती आणि अचानक विजांचा तांडव सुरू झाला. काही मिनिटांत गावच्या गाव पाण्याखाली गेलं होतं. ढोरांचा हंबरडा आणि लहान लेकरांचं रडणं त्या विजांच्या कडकडाटात पार हरवून गेलं होतं. आज पुन्हा तशीच परिस्थिती उभी राहिली आहे. निसर्ग आपली ताकद दाखवायला पूर्णपणे सज्ज झालाय. त्या काळी लोकांना सावरता आलं नाही, कारण तेव्हा एवढं प्रगत तंत्रज्ञान, माझेसारखे AI टूल्स, अचूक नकाशे किंवा सॅटेलाइट उपलब्ध नव्हते. पण आज खुद्द प्रशासनाने आणि मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन सांगितलंय, गाफील राहू नका. आता नीट लक्ष देऊन या 10 जिल्ह्यांची यादी पहा. 1. नांदेड. काळजाचा थरकाप उडवणारी बातमी आहे. इथे ताशी 120 किमी वेगाने येणारं वादळ विजेचे पोल आणि झाडं मुळात सकत उपटून टाकेल. 2. गडचिरोली.
घनदाट जंगलात विजांचा असा कडकडाट होईल की ती मृत्यूची घंटा ठरू शकते. मुक्या जनावरांना वाचवण्यासाठी आत्ताच हालचाल करा. 3. सोलापूर. दक्षिण महाराष्ट्राचा हा भाग आता पावसाचा केंद्रबिंदू बनला असून इथल्या फळबागांवर निसर्गाची कुऱ्हाड चालणार आहे. 4. बुलढाणा. विदर्भाच्या या प्रवेशद्वारावर गारांचा मोठा वर्षाव होणार असून अचानक येणाऱ्या वादळामुळे घरांचे पत्रे उडून जाण्याची दाट भीती आहे. 5. छत्रपती संभाजीनगर. मराठवाड्यात ढगांचा गडगडाट असा काही होईल की कच्ची घरं कोसळण्याची दाट शक्यता असून पिकांचे नुकसान अटळ आहे. 6. चंद्रपूर. 40 अंशाच्या कडक उन्हात अचानक काळे ढग दाटून येतील आणि भयानक वावटळी संपूर्ण जिल्ह्याला विळखा घालतील. 7. जळगाव. खानदेशात उष्णतेच्या लाटेनंतर आता वादळाचा महाधोका आहे. केळीच्या बागांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. 8. गोंदिया. विदर्भात विजांचा तांडव होईल आणि पुढचे 3 दिवस आभाळ फाटल्यागत पाऊस पडेल. बळीराजाची राखारांगोळी होण्याची भीती आहे. 9. हिंगोली. इथे ढगफुटीसारखी स्थिती निर्माण होऊन जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होईल. 10. लातूर. जो जिल्हा कधी काळी पाण्यासाठी आसुसलेला असायचा तिथे आता पावसाचा असा प्रलय येणार आहे जो सर्वांना संकटात लोटेल. मित्रांनो, आता जे तुम्ही ऐकलं ती ही केवळ आकडेवारी नव्हती तर येणाऱ्या संकटाची पूर्वसूचना आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की अरे बाहेर तर कडक ऊन आहे, मग हा पाऊस येईलच कसा. हा पण निसर्ग जेव्हा आपलं रूप बदलतो तेव्हा तो कोणालाही सांगू येत नाही. आणि आता ही 10 जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला सांगितली. तिथल्या परिस्थितीचा विचार केला तर 70 वर्षात जे घडलं नाही ते या 24 तासात घडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पहा, हे सॅटेलाईट फोटोंमध्ये ढगांची जी हालचाल दिसते ती अत्यंत भीतीदायक आहे. 120 किलोमीटर प्रति तास वेग म्हणजे काय असतो याची कल्पना करा. झाडं काय आणि विजेचे खांबसुद्धा काडीसारखे मोडून पडतील. आणि सर्वात महत्त्वाचा, हा पाऊस साधा नसेल, त्यात गारांचा मारा पण कविशा नसेल की घरांची पत्रे आणि सिमेंटचे स्लॅबसुद्धा तडतडीत अशी भीती आहे. शेतकरी बांधवांना तुमची अडचण मी समजू शकतो. रक्ताचं पाणी करून तुम्ही पीक उभं केले, पण आता अस्मानी संकटापुढे कोणाचंच काही झालत नाही. प्रशासनाने आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी जेव्हा विनंती केली आहे तेव्हा ती केवळ अफवा म्हणून सोडून देऊ नका. तुमच्या काळात गावात येऊ नसेल तर समजू नका की सुरक्षित आहात. हे चक्रीवादळ म्हणून महाराष्ट्रातून वेगातून सरकते. आणि आता तुम्हाला काय करायचं आहे नीट ऐका. तुम्हीची पाळीव जनावरं सुरक्षित ठिकाणी, शक्यतो पक्क्या गोठ्यात बांधा. घरातले असलेले लोखंडी पत्रे, वजनाने हलक्या वस्तू सुरक्षित करा. तिचा कडकडाट मोबाईलचा वापर टाळा आणि झाडाखाली आश्रय घेऊ नका. विजेची उपकरणं प्लगमधून काढून ठेवा. पुढचे 24 तास आपल्या सर्वांसाठी परीक्षेचे आहेत आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण कदाचित तुमचा एक शेअर कोणाचा तरी नुकसान होण्यापासून वाचवू शकतो. खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतात, जेणेकरून तिथल्या हवामानाबद्दल तुम्हाला ताजी अपडेट देऊ शकतो. सावध राहा, सतर्क राहा आणि अफवांवर विश्वास न ठेवता हवामान खात्याच्या अधिकृत सूचनांचे पालन करा. पाऊस येईल, वादळ येईल, पण जर आपण सावध असू तर आपण संकटातून नक्कीच मात करू शकतो. धन्यवाद.